मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत अंतर्गत बोरीचीवाडी येथील रहिवासी कुमार जगन रघुनाथ भोये वय 21 वर्ष हा युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे। याबाबत कुटुंबियांनी खामखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून युवकाचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार जगन भोये हे वीटभट्टीच्या कामासाठी तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील विचुंबे येथे गेले होते। दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास तेथून निघून गेल्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली आहे। मात्र आजपर्यंत त्यांचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही। वर्णन पुढील प्रमाणे: रंग गोरा, उंची सुमारे 5 फूट, चेहरा गोल, राहणार सायदे बोरीचीवाडी, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर। या संदर्भात खामखेडा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। संबंधित युवकाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा ते दिसल्यास तात्काळ संपर्क क्रमांक 85 91 00 34 98 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कुटुंबियांनी केले आहे। नागरिकांनी सहकार्य करून युवकाचा शोध लागण्यास मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर जिल्हा। तुमचं नाव काय? माझं नाव रघुनाथ एका भोई। माझा मुलगा हरवलेला आहे। मुक्काम सायदे बोरीचीवाडी, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर। आम्ही वीटभट्टी कामासाठी पनवेल आणि विचुंबे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड या ठिकाणी कामाला असून आमचा मुलगा तिथून बेपत्ता झालेला आहे। आणि कारण काही नाही, तो दुपारच्या वेळेस गावात जातो असे सांगून तो निघून गेलेला आहे। आणि आज 13-14 दिवस झालेला आहेत। तो 29 तारखेला गेलेला आहे आणि तिथून तो बेपत्ता झालेला आहे। अजून तो काही त्याचा तपास पोलीस करत आहेत, परंतु अजून पोलीस काही सांगेल नाही आहे। तर माझ्या घरची पण परिस्थिती अशी आहे की बाप अपंग आणि आई पण गुडघे दुखवते, तिला पाणी नाही आणता येत। इकडं तिकडं फाटी लाकूडाचा तर सोडूनच दे, पण काय तिला करता येत नाही। या कारणामुळं बाप अपंग असल्यामुळं आम्ही वीटभट्टीचं काम करतोय। तसं कसा तरी करून उदरनिर्वाह आम्ही करतोय। पण आज एवढा दुःख झालेला आहे की आम्ही स्वतःलाही सांभाळू शकत नाही। आज एवढे दिवस झालेला आहे। 21 वर्षाचा मुलगा आहे। नाव त्याचं आहे जगन रघुनाथ भोई। आणि तो कुठं आढळल्यास तुम्ही, माझा नंबर आहे 85 51 91 85 91 00 42 98। हा माझा नंबर आहे। या नंबरवर तुम्ही संपर्क साधावा आणि जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावा अशी माझी एक विनंती आहे। 13-14 दिवस झालेले आहेत, मुलगा भेटत नाही। आणि जवळील जे काय आम्ही कामावून सोडलेलं आहे आम्हाला, ते कसं तरी सोडलेलं आहे। शेटही सोडत नाही आम्हाला, पण सोडलेलं आहे, पण पैसे काय आमच्या जवळ नाही सध्या। शेटचं नाव काय? माझ्या शेटचं नाव आहे रोशन अर्जुन पाटील। या मालकाकडे आम्ही काम करत होतो। माझी गाडी पण त्याही जप्त केलेली आहे। गाडी पण माझी देत नाही आहे। का बरं का गाडी देत नाही? कारण काय? कारण म्हणजे ते म्हणतात गाडी असली तर तू जाऊ शकतो निघून। तर तसं करायचं असतं तर मग आम्ही गेलोच नसतो ते धंद्यावर। पण त्यांना ते थोडं अवघड वाटतं। ती गाडी आपली ठेवून दिली, इथं फिरायची मारामारी होत आहे। इथं अपंगाचा दाखला काढायचा आहे जव्हारमध्ये जाऊन, मोखाड्यामध्ये। हां, वडिलांचा काढायचा आहे। सगळे काम अटकून गेले तर गाडी नसल्यामुळं विनंती आहे।